Hello everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण मेंडेलियन डिसऑर्डर्स कंप्लीट केले होते आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकचा लास्ट म्हणजे लास्ट जो या चॅप्टरचा लास्ट टॉपिक दॅट इज क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. ओके, हे बघणार आहोत. त्यानंतर हा टॉपिक ओव्हर होईल. ओके, क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. Chromosomal disorders on the other hand are caused due to absence or excess of abnormal arrangement one or more म्हणजे क्रोमोझोम्सच्या अरेंजमेंटमुळं एक्सेस और ॲबनॉर्मल क्रोमोझोम्सची अरेंजमेंट होत्या ना, त्याच्यामुळं क्रोमोझोमल डिसऑर्डर्स होतात. ओके, क्रोमोझोमल डिसऑर्डर्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. ओके, क्रोमोझोमल डिसऑर्डर. Failure of segregation of chromatids during cell division cycle results in gain or loss of chromosome is called aneuploidy. म्हणजे सेग्रिगेशन, क्रोमोझोमचं जे सेग्रिगेशन म्हणजे सेपरेट होत असतात ना, त्या क्रोमोझोम सेपरेशन जर नाही झालं ना, देन काय म्हणतात गेन और लॉस ऑफ क्रोमोझोम. म्हणजे क्रोमोझोमचे काही वेळेस लॉस पण होते, काही वेळेस गेन पण होते. दॅट इज अन्युप्लॉइडी. ओके, पहिले काय aneuploidy, ploidy, aneuploidy. Okay, for example Down syndrome results in gain of extra chromosome, that is the X21. Okay, similarly Turner syndrome X chromosome जातोय in females. हे एक्झाम्पल देईल. अन्युप्लॉइडी म्हणजे काय तर क्रोमोझोम ॲड केला जातोय किंवा क्रोमोझोम लॉस केला जातो. म्हणजे गेन केला जातो किंवा लॉस केला जातो. दॅट इज द अन्युप्लॉइडी. म्हणजे काय ह्याच्यामध्ये काय तर डाऊन सिंड्रोम आणि टर्नर सिंड्रोम. डाऊन SYN और टर्नर सिंड्रोम. ओके, टर्नर सिंड्रोम. ओके, फेल्युअर ऑफ सायटोकायनेसिस आफ्टर टेलोफेज ऑफ सेल डिव्हिजन रिझल्ट्स इन increase in whole set of chromosome in an organism, and this phenomenon is called polyploidy. Okay, polyploidy. This condition is seen in plants. हे प्लांट्समध्ये बघायला भेटते. दॅट इज द पॉलीप्लॉइडी. पॉलीप्लॉइडी म्हणजे काय म्हणते, पॉलीप्लॉइडी म्हणजे ह्याच्यामध्ये सायटोकायनेसिस होत नाही. POLYPLOID. पॉलीप्लॉइडी म्हणजे काय, सायटोकायनेसिस होत नाही. सायटोकायनेसिस होत नाही. त्यामुळे रिझल्ट्स इन पॉलीप्लॉइडी. दिस इज सीन इन प्लांट्स. ओके, प्लांट्स. ओके, त्यामध्ये पहिला डाऊन सिंड्रोम आणि टर्नर सिंड्रोम. आता अन्युप्लॉइडी जे दोन्ही हे जे एक्झाम्पल आहेत ना, डाऊन सिंड्रोम आणि टर्नर सिंड्रोम, हे आपण पुढे बघणार आहोत. ओके, द टोटल क्रोमोझोम इज 46. दॅट इज 23 पेअर्स आहेत. आउट ऑफ दिस 22 पेअर्स आर ऑटोझोम्स अँड 1 पेअर इज क्रोमोझोम, सेक्स क्रोमोझोम. समटाइम्स दो रेअरली आयदर ॲडिशनल कॉपी ऑफ क्रोमोझोम इन्क्लुडेड इन और इवन didn't lack one or more pair of chromosome. These situations are not trisomy or monosomy chromosomes respectively. Okay, such situations Down syndrome, Turner syndrome, Klinefelter syndrome हे आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ओके, लेट्स सी. पहिला काय डाऊन सिंड्रोम म्हणजे आपल्याजवळ काय असते 23 पेअर्स असतात. 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम. ओके, दॅट इज 46 क्रोमोझोम आहेत. ह्यापैकी 22 जे असतात ना, 22 पेअर्स ऑटोझोम्स असतात आणि 1 पेअर इज द सेक्स क्रोमोझोम आहे. ओके, दॅट इज द सेक्स क्रोमोझोमची 1 पेअर असते. ओके, आणि फिमेलमध्ये XX असते, मेलमध्ये XY असते. ओके, हे इथं काही एवढी हे नाही आहे, पण सांगितलं. दिस इज द ओके. सपोज लिहूया फिमेलमध्ये XX, मेलमध्ये XY. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट. एवढं ओके, डन. आता पहिला डाऊन सिंड्रोम. डाउन्स SYNDROMA डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोममध्ये काय म्हणतं आहे, डाऊन सिंड्रोम द कॉज ऑफ दिस जेनेटिक डिसऑर्डर इज प्रेझेन्स ऑफ ॲडिशनल कॉपी ऑफ द क्रोमोझोम नंबर 21 नंबरचा जो क्रोमोझोम असतो आहे ना, माझं पहिलं सांगतो आहे, थोडंसं एक लक्षात राहू द्या. क्रोमोझोम, दिस इज क्रोमोझोम. ओके, क्रोमोझोम मी काय ठिकाणी जर असं लिहिलं दॅट इज क्रोमोझोम. ओके, दिस इज क्रोमोझोम. ह्याची जी कॉपी असते ना, दिस इज ॲडिशनल. 24 नंबरचं क्रोमोझोम जे आहे ना, दिस इज ॲडिशनल.
This is additional copy. Okay, this is the trisomy 21, trisomy of 21 म्हणजे additional copy of chromosome number 21, that is trisomy 21, trisomy 21. Okay, this disorder was first described by Langdon Down, म्हणजे पहिल्यांदा कोणी डिस्क्राइब केला? Langdon Down. Okay, Langdon Down in 1866. The affected individual is short statured and with small round head, म्हणजे हेड वगैरे तो राऊंड असतंय, furrowed tongue and partially open mouth, म्हणजे असं थोडंसं कायम ओपन माउथ असते. palm is broad with characteristic palm crease and physical psychomotor and mental development is retarded. म्हणजे हे बाकीचं लक्षात ठेवायचं की palm broad असतंय वगैरे, फिजिकली मेंटली रिटायर्ड झालेलं असतंय आणि असं कायम थोडंसं असं माउथ वगैरे ओपन असतंय, हे असं सगळं सांगायचं. ओके, दॅट्स ऑल. ह्यामध्ये ॲक्च्युअल इम्पॉर्टंट डाऊन सिंड्रोम इज द 21 नंबरचा क्रोमोझोम जास्त असतो, दॅट इज द ट्रायसोमी ऑफ 21 आणि लँगडन डाऊन हे केलेला म्हणजे डिस्क्राईब म्हणजे काय पहिल्यांदा डिस्कवर केलेलं. त्यानंतर क्लाइनफिल्टर सिंड्रोम, KLINE SYN, क्लाइनफिल्टर सिंड्रोम. क्लाइनफिल्टर सिंड्रोममध्ये काय होते? दिस इज genetic disorder is also caused due to presence of additional copy of X chromosome resulting in karyotype XXY. ओके, म्हणजे हा मेल्समध्ये होता ॲक्च्युली, हा मेल्समध्ये होतो म्हणजे 47 ॲक्च्युली. ओके, म्हणजे कसं असतंय ऑटोझोम्स प्लस ॲक्च्युली मेल सॉरी हेच असतं ना XXY म्हणजे ॲडिशनल कॉपी ऑफ एक्स क्रोमोझोम. दिस इज ॲडिशनल कॉपी, हा मेल्समध्ये होतो. ओके, मेल्समध्ये हा डिसऑर्डर आणि ड्यू टू ॲडिशनल कॉपी ऑफ सिटीजन सच इंडिव्हिज्युअल हॅज ओन मस्क्युलाइन डेव्हलपमेंट, हायवर द फेमिनिन डेव्हलपमेंट जे ब्रेस्ट गायनोस्टे आर ऑल्सो एक्सप्रेस्ड. सच इंडिव्हिज्युअल्स आर स्टेराईल. ओके, हे स्टेराईल असतात. स्टेराईल. क्लाइनफिल्टर सिंड्रोममध्ये एक एक्स क्रोमोझोम जास्त असतो, दॅट इज ऑटोझोम्स प्लस XXY. ओके, आणि टर्नर सिंड्रोममध्ये काय होते? टर्नर सिंड्रोम, दिस डिसऑर्डर इज कॉज्ड ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ एक्स क्रोमोझोम. म्हणजे ह्यांच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का? टर्नर सिंड्रोम. ओके, टर्नर्स. ओके, SYN. टर्नर सिंड्रोममध्ये काय होतं ॲक्च्युली? टर्नर सिंड्रोममध्ये ऑटोझोम्स प्लस X0 म्हणजे इथला हा एक्स क्रोमोझोम इज ॲब्सेंट. ओके, इथला एक्स क्रोमोझोम ॲब्सेंट असतात. दिस इज इन फिमेल. ओके, दॅट्स ऑल. सच फिमेल्स आर स्टेराईल. अगेन स्टेराईल. And over rudimentary besides and one other features include lack of other secondary sexual characters. Okay, secondary sexual characters are absent. Okay, and then क्रोमोझोमल, पहिल्या स्टार्टिंगपासून काय बोललं? क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. क्रोमोझोमल डिसऑर्डर्समध्ये अन्युप्लॉइडी आणि पॉलिप्लॉइडी. पॉलिप्लॉइडीमध्ये काय होते? पॉलिप्लॉइडीमध्ये म्हणजे सेल सगळं टिलोफेज आली नसेल तर त्याचं काय म्हणतात हेच होत नाही, कारण सायटोकायनेसिस होत नाही. दॅट इज सीन इन द प्लांट्स. आणि अन्युप्लॉइडीमध्ये क्रोमोझोमचे म्हणजे काय वेळेस काय ॲड होते, काय वेळेस क्रोमोझोम डिलीट होतात, ह्याच्यामुळं हे होतात. दिस इज अन्युप्लॉइडी, दॅट इज द डाऊन सिंड्रोम. आणि हे ओके, ॲक्च्युली आपल्या 23 पेअर ऑफ क्रोमोझोम असतात, त्यातल्या 22 पेअर ऑटोझोम्स आणि एक इज द वन पेअर इज द सेक्स क्रोमोझोम. ओके, डाऊन सिंड्रोममध्ये काय होतं? ॲक्च्युली 21 नंबरचा जो क्रोमोझोम आहे ना, त्याची एक ॲडिशनल कॉपी ही होती. ओके, त्याची ट्रायसोमी ऑफ 21 लँगडन डाऊन हे केलेलं. त्यानंतर क्लाइनफिल्टर सिंड्रोममध्ये एक एक्स्ट्रा ॲडिशनल क्रोमोझोम ऑफ एक्स क्रोमोझोम जो आहे ना, ॲडिशनल एक्स क्रोमोझोम मेल्समध्ये होतो, त्यामुळे स्टेराईल. आणि फिमेल्समध्ये टर्नर सिंड्रोम, दॅट इज फिमेलमध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम कसं असतं इथं ॲक्च्युली 22 ऑटोझोम्स प्लस ऑटोझोम्स प्लस एक्स कसं असतं? ऑटोझोम्स प्लस एक्स असतं ॲक्च्युली. पण हा एक्स क्रोमोझोम जो आहे ना, हा एक्स क्रोमोझोम इथं ॲबसेंट असतो. म्हणजे काय टर्नर सिंड्रोममध्ये हा एक्स क्रोमोझोम ॲबसेंट असतो, दॅट इज द टर्नर सिंड्रोम. ओके, एक्स क्रोमोझोम इज ॲबसेंट. ओके, 0.
I hope everything is clear. Last time we are revising क्रोमोझोमल डिसऑर्डर्स, अनप्लॉइड आणि पॉलिप्लॉइडी. पॉलिप्लॉइडी म्हणजे पॉलिप्लॉइडी सीन इन द प्लांट्स, आणि ह्यामध्ये काय होतं आहे, सायटोकायनेसिस होत नाही. ओके, दॅट्स ऑल. आणि हे माहितीच आहे सगळ्याला. डाऊन सिंड्रोम, डाऊन सिंड्रोममध्ये 21 नंबरचं क्रोमोझोमची ॲडिशनल कॉपी ही होती आणि ट्रायसोमी ऑफ 20 ओम. आणि लँगडन डाऊन हे केलेला क्लाइनफेंटर सिंड्रोम आणि टर्नर सिंड्रोम. क्लाइनफेंटरमध्ये दिस इज सीन इन मेल्स, आणि हा एक्स क्रोमोझोम जास्ती म्हणजे एक ॲडिशनल एक्स क्रोमोझोम हे होतं आणि स्टेराईल. आणि टर्नर सिंड्रोम ह्यामध्ये एक एक्स फिमेल्समध्ये होते, आणि ह्यामध्ये एक एक्स क्रोमोझोम जो असतो ना, एक्स क्रोमोझोम इज ॲबसेंट अँड दॅट इज स्टेराईल. ओके, अँड आवर द एकदम मोस्ट इम्पॉर्टंट असा आणि एकदम बऱ्याच स्टुडंटला एकदम डोके देणारा असा हा चॅप्टर इज ओव्हर हिअर. ओके, आय होप की म्हणजे तुम्ही काय म्हणतात सगळे लेक्चर्स समजले असतील तुम्हाला या टॉपिकचे. आणि जरी समजले नसतील देन वन्स अगेन आणखी एकदा बघा, आणखी 1-2 वेळा बघा. जास्त आपल्या लेक्चरचं ड्युरेशन ठेवला नाही, मॅक्सिमम जास्त नाही ठेवला, कारण थोडंसं इझिली समजावं. जरी एखाद्या वेळेस नाही समजलं तरी आणखी एकदा लेक्चर बघावं, यासाठी मी जास्त ड्युरेशन ठेवलेलं नाही आहे तसा. आणि एखाद्या लेक्चरचा वाढला पण शकेल. आय होप की माझ्यापर्यंत मी जेवढं म्हणजे ट्राय करून द्यायचं तेवढं ट्राय करून माझं 110 नाही 120% दिलं आहे. 150-2,000% मी माझं दिलं आहे. तुम्हाला एकदम समजून सांगायचं तरी ह्यातून काय म्हणजे समजलं वगैरे नसेल देन आय एम सॉरी फॉर इट. एंड बस क्या बोलने का यार, इतना ही बोलना था. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर, सो प्लीज. आणि लेक्चर झालं की लगेच तो जाऊन फक्त टॉपिक वाचत जावा. यू विल डेफिनेटली गेट इट. ओके, थँक यू. जस्ट 1 minute. ओके, थँक यू. बाय. ओके, बाय. आणि यानंतर आपला मॉलिक्युलर बेसिस हे हा युनिट इज इम्पॉर्टंट आहे. सो प्लीज थोडंसं कॉन्सन्ट्रेटली स्टडी करा आणि डिस्ट्रॅक्ट वगैरे होऊ नका. दॅट्स ऑल. ओके, थँक्यू सो मच. विल नेक्स्ट लेक्चरपासून आपण नवीन टॉपिक स्टार्ट करू. दॅट इज द मॉलिक्युलर बेसिस विच इज द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट, सिमिलर टू लाईक दिस. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट. स्टडी बेस्ट. ओके, थँक्यू सो मच. बाय.